न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। महाराष्ट्रात चोरीचे सरकार सत्तेवर आलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगेंचा घणाघात। महाराष्ट्रात सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार हे जनतेतून निवडून आलेले नाही, तर हे चोरीचं सरकार आहे। चोरीच्या मार्गाने आलेलं हे सरकार महाराष्ट्राला चांगल्या मार्गावर नेणार नाही। त्यामुळे चोरीचे हे सरकार घालवून महाविकास आघाडीला सत्तेवर आणा, तुम्हाला गुड गव्हर्नन्स मिळेल, असं आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले। काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी. पाटील, खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते। त्या सभेत बोलताना खरगे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना आता कुणी बळी पडू नये, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलून दिल्लीत सत्ता स्थापन केली। सत्तेवर येण्यापूर्वी मोदींनी प्रत्येकाला 15 लाख देण्याचा वादा केला होता, ते अजूनही मिळालेले नाहीत। शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य लोकांची भाजपानं फसवणूक केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ईडी, सीबीआय, सहकार खात्यांच्या माध्यमातून लोकांना त्रास देत आहेत। लोकांना भीती दाखवली जाते, जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा गंभीर आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला। काँग्रेसने अनेक संस्था उभ्या करून लोकांना रोजगार मिळवून दिला। सहकार, खासगी क्षेत्रात अनेक उद्योग उभे केले। भाजपनं हे सर्व आपल्या मित्रांना विकलंय, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला। आमचे सरकार आले तर महिलांना 6 सिलेंडर मोफत देणार, तसेच महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना 3000 रुपये देणार। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देणार, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस दिला जाईल। युवकांना नोकरी लागूपर्यंत महिना 4000 रुपये स्टायपंड, कुटुंबाच्या रक्षणासाठी 25 लाखाचा विमा व मोफत औषधं देणार। 100 युनिट वीज तसेच जातीय जनगणना करणार असल्याची ग्वाहीही खरगे यांनी दिली। काँग्रेसची सर्व धर्म समभावाची विचारधारा आहे, मात्र भाजपकडून जातीत आणि धर्मात भांडणं लावण्याचं काम झालंय। RSS आणि जनसंघाची विचारधारा ही देशासाठी चांगली नाही। भाजपच्या विचारसरणीमुळे देशात फूट पडत आहे। गांधी, नेहरू घराण्यानं स्वातंत्र्यासाठी, देशासाठी बलिदान दिलंय। भाजप आणि संघाच्या घरातील पुत्र सुद्धा मेलं नाही, अशी खरमरी टीका खरगे यांनी केली आहे। तुम्ही ह्या वेळेला सिद्धराम म्हेत्रेंना निवडून आणला तर एक चांगली सरकार महाराष्ट्रात येईल आणि तुमचे सगळे काम करतील। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತವೆ। ಈ ಕಳ್ಳರ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಳ್ಳತನ ಮಾಡ್ಕೊಂಡೇ ಹೋಗ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ। ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಇದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಇದು ಕಳ್ಳತನದ ಸರ್ಕಾರ। ಒಂದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ ದಿಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಷ್ಟೋ ಮೋಸ ಮಾಡಿದೆ, निमग गोत्तागबेकु। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।